आज आपल्यासोबत विवेक कंद, ज्यांना STI या पदावर निवड झालेली आहे ज्यांची, त्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. विवेक, प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन. नमस्ते, खूप खूप धन्यवाद सर. या सगळ्या फेल्युअरमध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी 23 पासून तयारी केली आहे, तर सुरुवातीच्या इनिशियल फेल्युअर नंतर तुम्ही स्वतःला कसं कव्हर केलं? इनिशियल फेल्युअर म्हणजे 2024चा फर्स्ट अटेम्प्ट होता माझा. 2 मार्क्सनी गेला होता. त्याच्यानंतर मला जरा झटकाच बसला तिथे जरा. जे कधी आयुष्यात नापास नाही झालो. बरोबर. तिथे पहिल्यांदा नापास झालो होतो. आणि मग ज्या मागे जे चुका केल्या होत्या, टेस्ट सिरीज नाही सोडवल्या, बरोबर, परत PYQ अनालिसिस नाही केली व्यवस्थित, नुसतंच पुस्तक वाचत राहिलो, किंवा मग बाकीचे पण संगळमंगळ केली, म्हणजे बर्थडे जा, याच्या लग्नाला जा. आता ग्रामीण भागामध्ये ते सगळं केलं होतं, पण 2 मार्कांनी राहिली. मग त्याच्यानंतर हे सगळं बंद केलं. मला तुमचा दिनचर्या सांगा. तुम्ही अभ्यास रीडिंगला कधी जात होते, किती वाजेपर्यंत अभ्यास करत होते, दिवसाचा शेड्यूल कसा होता? दिवसाचं शेड्यूल सांगायचं झालं तर सकाळी मी 6 वाजता उठायचो आणि 6 ते 7 मग आपलं रेडी बिडी होऊन 7 वाजता आपलं आमच्या इथून 2-3 किलोमीटरच आहे अभ्यासिका, तिथं जात होतो. आणि 7ला मग माझा अभ्यास चालू व्हायचा. 7ला अभ्यास चालू केल्यावर 7 ते 12 हा फर्स्ट फेज होता. 7 ते 12 पर्यंत एक विषय घ्यायचा आणि मग 12ला मग जेवण असायचं. म्हणजे माझे वडील मला 7 वाजता पाठवायचे लायब्ररीला आणि स्वतः 11 वाजता परत डबा आणून द्यायचे मला तिथं. त्यामुळे मला काय ताण नाही कसला. आर्थिक परिस्थिती पण ठीक होती आमची, एवढं काही ताण नाही. आणि मग 12 वाजता जेवण, 12-12:30 वाजता सगळ्यांच्याच जेवण. मग 12:30ला जेवण झाल्यावरती मग आपले 2 तास आपलं रेग्युलर मॅच करायचो मी आपले मॅच. त्याच्यानंतर मग आपले 1 तास झोपायचो 3 पर्यंत. आणि मग 3 वाजता परत मग 3 ते 7चा शेड्यूल, परत त्याच्यात एक विषय. 3 ते 7 नंतर ते व्यवस्थित केल्यानंतर परत 7 ते 8 थोडं झोप येते, मग थोडं झोपून परत 8 ते 11 पर्यंत करायचो मी. आणि मग 11ला परत घरी जाऊन जेवण करून 12 वाजता झोपायचो. MPSC पूर्व परीक्षा म्हणजे ती संयुक्तची असो किंवा कुठली असो, त्याच्यामध्ये 100 पैकी 81 मार्क पडतात का, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केले होते, काही फेकतात, यांना काही माहिती नाही, उगाच पोरांना फसवतात, या सगळ्या गोष्टी. म्हणून मग मी ठरलं होतं, आणि त्यावेळेसही तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये कमेंट केली होती, की ज्या वेळेस विवेक इथे येतील त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना मी सांगायला सांगेल की किती मार्क पडले, कसे पडले. आणि तेच विवेक ज्यांना पूर्व परीक्षेमध्ये 81 मार्क 100 पैकी पडलेले आहेत, ते विवेक जे आत्ता STI या पदावर नियुक्त झालेले आहेत, त्यांची निवड झालेली आहे, त्यांच्याच सोबत आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपल्यासोबत विवेक कंद, ज्यांना STI या पदावर निवड झालेली आहे ज्यांची, त्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. विवेक, प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन. नमस्ते, खूप खूप धन्यवाद सर. स्वागत आहे तुमचं एक्झाम मंत्राच्या या प्लॅटफॉर्मवर. आणि मी सगळ्यांना परत एकदा आठवण करून देतो, विवेक यांना पूर्व परीक्षेमध्ये जो एक पेपर असतो GSचा, त्याच्यामध्ये 100 पैकी 81 मार्क पडलेले आहेत. आणि त्यांना मेन्सला जो GSचा पेपर असतो तिथेही खूप चांगले मार्क पडलेले आहेत. बाकी सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. विवेक, स्वागत आहे तुमचं परत एकदा एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. प्रथमतः तुमची ओळख करून द्या, तुमचं पूर्ण नाव सांगा, म्हणजे सगळ्यांना कळेल की ते कोण व्यक्ती आहेत ज्यांना 81 मार्क पडले. नमस्ते, माझं नाव विवेक दत्तात्रय कंद, राहणार लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा पुणे. या ठिकाणी माझी नुकतीच MPSC मार्फत STI पदी निवड झालेली आहे. माझा राज्यात 89वा क्रमांक आलेला आहे. आणि या यशात सरांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. सरांच्या अप्रोच बॅच वगैरे सगळं केलं होतं आपण. आणि मला ग्रुप म्हणजे 2024ला 23ला अभ्यास चालू केला होता मी, आणि 2024ची माझी फर्स्ट अटेम्प्ट होता. त्यावेळेस मला एक जण म्हणलं की बाबा पुस्तक वाचून काय नाही होती, अप्रोच बॅच कर. पण मी म्हणलं नाही तसं काय नको, तसं काय नाही. आणि मग 2024ची माझी 2 मार्कांनी प्रिलिम राहिली. मग 2025ला मग सेकंड अटेम्प्ट होता. आणि मग सरांची बॅच केली आणि 4 जानेवारीला मला वाटतं ते प्रिलिम झाली होती. तेव्हा मग मला ग्रुप बीला 65 मार्क्स आले. आणि मग 11 जानेवारीला लगेच नंतर ग्रुप सीची होती. आणि मग तिथं परत सगळे बॅच रिव्हिजन करून 81 मार्क्स आले मला. आणि मग पुढं मी ग्रुप बीच्या मेन्सला गेलो. आणि मग ग्रुप बी मेन्स 17 मेला झाली. तिथं पण GSला मला 72 मार्क्स आले आणि माझी STI पदी निवड झाली. वा, अभिनंदन, खूप खूप. विवेक, प्रथमतः तुमचा प्रवास सांगा, म्हणजे शाळा कुठं केली तुम्ही, कॉलेज कुठे केलंय, काय? आणि जसं लोणीकंद म्हणलात तर तो पुण्याच्या फार जवळचाच विषय आहे, थोडं बॅकग्राऊंड तुमचं सांगा. माझं प्राथमिक शिक्षण लोणीकंदमध्ये झालं होतं, होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल या ठिकाणी. त्याच्यानंतर मग 11th आणि 12th माझं माध्यमिक शिक्षण BJS वाघोली या ठिकाणी झालं होतं सायन्समधून. आणि काय अपेक्षित मार्क्स नव्हते आले मला एवढे चांगले. आणि मग प्रायव्हेट ठिकाणी नोकरी करायची एवढी आवड नव्हती. आणि मग ठीक आहे म्हणलं आपण BA LLB करू. पण जी BA LLBसाठी एंट्रन्स CET असती त्याच्यात पण अपेक्षित मार्क नाही पडले. मग म्हणलं आधी BA करू, त्याच्यानंतर LLB करू. मग BAला ॲडमिशन घेतलं आणि कोरोना व्हायरस आला. मग त्याच्यात 2-2.5 वर्ष गेले. आणि मग जेव्हा मग नंतर 3rd इयरला गेलो मी, तेव्हा मग तिथं
त्या MPSC UPSCची पोरं सानिध्यात आली आणि मग मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे थोडक्यात तुम्ही गाववाले हो. आणि गाववाल्यांना Rural area नोकरीपेक्षा बाकी गोष्टींचा जास्त होता. एक थोडं बॅकग्राऊंडचा विषय आणि एक्सपोजर मिळाले लॉ करत असताना, बरोबर आहे. तर तुमचं इनिशियल कधी तयारी चालू केली, पहिले सुरुवाती तयारीचे वर्क कसे होते, काय होते, याच्याविषयी थोडासा एक प्रवास सांगा. मग माझं जेव्हा ग्रॅज्युएशन संपलं एप्रिल 2023ला, त्याच्यानंतर मग 2 महिन्यांनी मी लगेच तयारी चालू केली होती. आणि मग पहिले आपले 5-6 महिने आपले जातात कोणती पुस्तकं वाचायची काय. मग ग्रामीण भागातच राहून तयारी केली होती आमच्या इथं लोणीकंद, कोरेगाव, भीमा या ठिकाणी. आणि मग पहिले 5-6 महिने असेच गेले, हे पुस्तक वाचायचं का ते. मग 2024 पासून म्हणजे एकदम चांगली सगळे ऑथेंटिक पुस्तकं घेतली आणि तिथून मग सगळी तयारी चालू केली. अच्छा, तिथून तयारी चालू केली आणि आता त्यांना STI हे पद मिळालेलं आहे आणि ते परत राज्यसेवा करतीलच अर्थातच. पण थोडंसं याच्यामध्ये काय होतं, 2 गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की नवीन विद्यार्थी तुम्ही जसं म्हणले की एक 5-6 महिने फक्त काय MPSC हे कळायलाच जातात आणि मग काय होतं की हळूहळू वय वाढायला लागतं, अटेम्प्ट वाढायला लागतात, फेल्युअर येतं आणि मग एकदा फेल्युअर आलं की माणसाचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो की माझ्याच्यानं होईल का नाही होईल. आणि बऱ्याच वेळेला मग पेपरला जाताना असतं एक प्रेशर आणि मग त्या प्रेशरमधून होणाऱ्या सिली मिस्टेक्स किंवा अनफोर्स्ड इयर्स ज्याला आपण म्हणतो की थोडंसं सोपं होतं पण ते वाचण्यात गडबड झाली, उत्तर चुकलं. या सगळ्या फेल्युअरमध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी 23 पासून तयारी केली आहे, तर सुरुवातीच्या इनिशियल फेल्युअर नंतर तुम्ही स्वतःला कसं कव्हर केलं? इनिशियल फेल्युअर म्हणजे 2024चा फर्स्ट अटेम्प्ट होता माझा, 2 मार्क्सनी गेला होता. त्याच्यानंतर मला जरा झटकाच बसला तिथं जरा. म्हणजे कधी आयुष्यात नापास नाही झालो, बरोबर, तिथं पहिल्यांदा नापास झालो होतो. आणि मग ज्या मागे जे चुका केल्या होत्या, टेस्ट सिरीज नाही सोडवल्या, बरोबर, परत PYQ अनालिसिस नाही केली व्यवस्थित, नुसतंच पुस्तक वाचत राहिलो, किंवा मग बाकीचे पण संगळमंगळ केली, म्हणजे बर्थडे जा, याच्या लग्नाला जा. आता ग्रामीण भागात असल्यामुळे ते सगळं केलं होतं, पण 2 मार्कांनी राहिली. मग त्याच्यानंतर हे सगळं बंद केलं. त्याच्यानंतर अप्रोच बॅच केली, कारण सगळ्या स्टँडर्ड सोर्स ते वाचून झालं होतं. त्यानंतर अप्रोच बॅच केली वगैरे, अजून टेस्ट सिरीज सोडवल्या तुमच्या असू दे, टाइम लावून सोडवल्या. परत आपलं आता एक टॉपिक वाचून झालं ते व्यवस्थित PYQ आपण सोडवले पाहिजे. जे PYQ हे पुस्तकात आहे तुमच्या, किंवा जे एखादं वेगळं असेल तर मग ते तिथं गोल करून रिव्हिजनला बरं पडतं, किंवा मग त्या पुस्तकात परत ऍड करू शकता तुम्ही. हे असं करत राहिलो आणि मग ह्याच्यातून मग यश भेटत राहिलं. नाही, मला तुमचा दिनचर्या सांगा. तुम्ही अभ्यास रिडिंगला कधी जात होते, किती वाजेपर्यंत अभ्यास करत होते, दिवसाचा शेड्यूल कसा होता? दिवसाचं शेड्यूल सांगायचं झालं तर सकाळी मी 6 वाजता उठायचो आणि 6 ते 7 मग आपलं रेडी बिडी होऊन 7 वाजता आपलं आमच्या इथून 2-3 किलोमीटरच आहे अभ्यासिका, तिथं जात होतो. आणि 7ला मग माझा अभ्यास चालू व्हायचा. 7ला अभ्यास चालू केल्यावर 7 ते 12 हा फर्स्ट फेज होता. 7 ते 12 पर्यंत एक विषय घ्यायचा आणि मग 12ला मग जेवण असायचं. म्हणजे माझे वडील मला 7 वाजता पाठवायचे लायब्ररीला आणि स्वतः 11 वाजता परत डबा आणून द्यायचे मला तिथं. त्यामुळे मला काही ताण नाही कसला. आर्थिक परिस्थिती पण ठीक होती आमची, एवढं काही ताण नाही. आणि मग 12 वाजता जेवण, 12-12:30 वाजता सगळ्यांच्यात जेवण. मग 12:30ला जेवण झाल्यावरती मग आपले 2 तास आपलं रेग्युलर मॅच करायचो मी आपले मॅच. त्याच्यानंतर मग आपले 1 तास झोपायचो 3 पर्यंत. आणि मग 3 वाजता परत मग 3 ते 7चा शेड्यूल, परत त्याच्यात एक विषय. 3 ते 7 नंतर ते व्यवस्थित केल्यानंतर परत 7 ते 8 थोडं झोप येते, मग थोडं झोपून परत 8 ते 11 पर्यंत करायचो मी. आणि मग 11ला परत घरी जाऊन जेवण करून 12 वाजता झोपायचो. हा माझा डेली म्हणजे एक वर्षभर तरी हा रुटीन असेल. बरोबर. एक थोडंसं दुर्दैवी गोष्ट आहे की म्हणजे विवेकला मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ते लवकर काय आणत नाही, तर त्यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर एक बघा, थोडंसं जे असतं ना माणसाला की सक्सेस भेटल्यानंतर म्हणजे त्याला असं वाटत होतं की जेव्हा आता खरं GML खूप लेट झाली, ही GML जर 2 महिने 3 महिने आधी जेव्हा लवकर लागली असती ना, तर त्याच्या वडिलांना हे यश बघता आलं असतं. आणि एखाद्या वडिलासाठी, बापासाठी मुलाचं MPSC मधलं सक्सेस किती मोठं असतं किंवा एखाद्या कुठल्याही ठिकाणी सिलेक्शन झाल्यावर किती मोठं वाटतं, हे मी माझा जेव्हा लहाना भाऊ PSI झाला होता तेव्हाच मी बघितलेलं आहे. तर ते दुर्दैवानं झालं नाही. तर ते एक थोडासा इन्सिडन्स. माझ्या वडिलांचा माझ्या यशात खूप सेवाचा वाटा आहे. जे त्यांना वाटायचं आपला मुलगा +1 अधिकारी झाला पाहिजे, त्यामुळे ते चांगला सपोर्ट केला त्यांनी पहिल्यापासून. म्हणजे आमचं शेतीत कामाबिमा पण असायची, पण मला कधी काय काम नाही सांगितलं 2-3 वर्ष काहीच नाही. म्हणजे तू तिकडे जा, इकडे काय फ्युचर नाही. त्यामुळं मग इकडं अभ्यास करत राहिलो. रोज मला 11 वाजता घरून म्हणजे आमच्या इथून 5 किलोमीटर डबा आणून द्यायचे मला रोज. मला काय त्यांनी हे करायला नाही लावलं. पण सांगायला खंत वाटते की माझे वडील नाही राहिले, ते जर यशात म्हणजे या आनंदापेक्षा आम्हाला ते दुःख फार मोठं आहे. बरोबर. आणि हे पोकळी कधी भरून नाही निघणार आहे. पण आता काय ठीक आहे. ठीक आहे. बघा काय होतं विषय माहिती आहे का, खूप जणांना मोटिवेशन पाहिजे असतं की बाबा सर अभ्यास होत नाही,
4 ते 5 जणांनी काल लाईव्हमध्ये पण कमेंट केले, यूट्यूबला पण कमेंट बघा तुम्ही, की सर मोटिवेशनच येत नाही. असं वाटतं मोटिवेशन हे सांगून येणाऱ्या गोष्टी नसतात, त्या इंटरनली यायला पाहिजेत. तुमच्या पाठीमागं ज्या ज्या लोकांनी विश्वास ठेवलेला असतो, तुम्ही जेव्हा पास होता ना, हा फक्त तुमचा एकट्याचा विषय नसतो. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या सगळ्यांची विश्वासार्हता असते. तुमचे आईवडील, तुमचे मित्र, आप्तेष्ट किंवा तुमचे गुरुजन जे कोणी असतात, ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये थोडा का होईना कॉन्ट्रीब्युशन असतं, त्यांच्या अपेक्षा असतात. तर स्वतः काहीतरी करण्यापेक्षा मला ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या लोकांचा विश्वास खरा करायचा आहे, म्हणून जरी तुम्ही अभ्यासाला बसलात ना, तर तुम्हाला वेगळ्या कुठल्याही एक्सटर्नल मोटिवेशनची गरज पडत नाही. आता MPSCकडं सरळ सेवेतल्या ज्या पदं होते, तलाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. आता जे नवीन विद्यार्थी आहेत, पर्टिक्युलरली जे आतापर्यंत TCS IBPSC तयारी करत होते, जे MPSCकडे आलेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना हाच सल्ला देईन की बाबा आता एवढ्या जागा आलेल्या आहे, परत काही एवढ्या जागा येतात नाही सांगता येत नाही. त्यामुळे ही आपली शेवटची संधी आहे. जेवढं म्हणजे आता ते आधी म्हणायचे 8 तास अभ्यास करतो मी, 8 तास करतो, तर 8 तासाचा जमाना नाही राहिला. आता तुम्हाला 12 तास अभ्यास करावाच लागणार आहे, कारण तुम्ही नाही केलं की दुसरं कोणतरी करणार. नागपूरला बसतात, गोडचिरोलीला बसतात, वरती नंदुरबारला, कोल्हापूरला आहे. आता काय पुण्यात क्राऊड नाही राहिला. तुम्ही नाही केलं दुसरं कोणतरी करून जाणारच आहे. त्यामुळे तुम्हीच करून जावा. आणि तुमच्यात म्हणजे 2 पॉईंट म्हणजे तुमचं हार्डवर्क, संघर्ष पाहिजे विथ प्रॉपर डायरेक्शन पाहिजे. म्हणजे काही फापट परस आपल्याला वाचायचं नाहीये. आपल्याला एकदम म्हणजे स्टँडर्ड सोर्स घ्यायचे, ते टॉपिक वाचायचा, आपात याच्यातून PYQ वाचायचे, आणि मग असं प्रत्येक विषयाचे असे हे करून जायचे विथ प्रॉपर डायरेक्शन. आणि अजून एक म्हणजे सातत्य पाहिजे आपल्यात, की आला 1 तास केला 15 तास, आला 1 दिवस केला 15 तास आणि झोपलाच 8 दिवस, आजारी पडला नाही. रोज 10-12 तास करून कन्सिस्टंटली करून तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळवायचीच आहे. आणि सगळ्यांना शुभेच्छा ग्रुप C साठी. बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं मी त्या दिवशीचा व्हिडिओ जो होता ना, की वाढत्या कट ऑफला सामोरे जाताना व्हिडिओ केला, मी त्या दिवशी तेच पडलं की बघा, एवढ्या गोष्टी ह्या कराव्या लागतात. तुम्ही जर नाही केल्या तर 100 लोक आहेत जे करणार आहेत, ते SR होतील, ते STI होतील, तुम्ही इथंच राहणार आहे. तर तुम्ही हा स्वतः ठरवा की मला एवढ्या गोष्टी केल्याशिवाय पोस्ट मिळणार नाही, त्या मला कराव्याच लागतील, त्या तुम्हाला करायच्या आहेत. पर्टिक्युलरली जे सरळ सेवेतून MPSCकडे येत आहेत त्यांनी पहिले MPSC समजून घ्या. सरळ सेवेचं जसं कुठला तरी एक ठोकळा उचलला, वाचला, तसं होत नाही. इथं प्रश्न 3-3, 4-4 लाईनचे प्रश्न आहेत, पर्टिक्युलरली इतिहासाचे. यशाला शॉर्टकट नसतो. तुम्हाला शेवटी मेहनत घ्यावीच लागणार आहे, संघर्ष करायच लागणार आहे तुम्हाला इथून पास व्हायचं असेल तर. एक्झॅक्टली, हेच म्हणजे तुम्हाला मेहनत केल्याशिवाय भेटणार नाही, कारण कॉम्पिटिशन खूप वाढली. पूर्वीचा एक काळ होता की थोडंफार काहीतरी केलं की सहज पास होता यायचं, आता तसं राहिलेलं नाहीये. आणि तो बघा, पेपर एवढा अवघड आला, प्रश्न एवढे कॅन्सल झाले, तरी कट ऑफ 300च्या वर गेला. SRचा कट ऑफ म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं 300च्या वर कोणी आहे का नाही, तर 317 पर्यंतचे आपल्याला कॅन्डिडेट बघायला मिळाले. अमोलला बोलवणारच आहे मी, ते जे 82.75चं कोड आपण तुमच्या समोरच उलगडणार आहोत. फक्त थोडासा वेळ मला द्या. विवेक, तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला जर काही थोडक्यात एक विद्यार्थ्यांना सल्ला द्यायचा असेल, किंवा इन जनरल तुम्हाला एवढ्या प्रवासामध्ये काही गोष्टी कळल्या 2-4, की ह्या 2 गोष्टी किंवा 3-4 गोष्टी जर केल्या तर कुणालाही आयुष्यामध्ये फायदा होऊ शकतो, अशा काही सांगता येईल? म्हणजे खरं तर तुम्हाला इथं MPSC द्यायचं असेल तर युवच हे म्हणलं ते म्हणला MPSC कर, असं नका करू. तुम्हाला जर आतून वाटत असेल की बाबा आपल्याला करायचंय, आपल्याला भविष्यात समाजासाठी काहीतरी करायचंय, लोकांची सेवा करायची, तरच तुम्ही इथं या. आणि इथं जर आलात तर प्रॉपर तुम्ही अभ्यासात तुमचा फोकस पाहिजे, आणि तुम्ही व्यवस्थित सगळ्यांचं सरांचं गायडन्स घेऊन एखादी चांगली क्लास घेऊन, म्हणजे क्लास जर घेतले आपण तर आपल्याला आयतं ते खाल्ल्यागत होतं. नाही तर आपण आयतं करून खायचं, त्यापेक्षा डायरेक्ट कोणीतरी बनवलंय ते काय ह्याच्यात म्हणजे लवकर होऊ शकतं आपलं. आणि हे एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आता त्याच्यामध्ये ना 2 गोष्टी मला कायम बघायला मिळतात. त्या दिवशी मला कोणतरी टॉपरच होतं, ते म्हणलं सर काय होतं, बऱ्याच वेळेला पोरं पैशाकडे बघतात की माझे एवढे पैसे जातील, तेवढे पैसे जातील, आणि मग त्याच्यामध्ये फेल्युअर आल्यानंतर वर्ष निघून जातात, सगळ्या गोष्टी जातात. तर तो पण एक विषय. मी असं म्हणणार नाही प्रत्येकानंच बॅच केली पाहिजे. एखाद्याला जर स्वतः कळत असेल ना, त्यांना स्वतः करावं, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त जसं म्हणलं की 2-3 वेळा हा शब्द आला, लक्षात घ्या, स्टँडर्ड सोर्सेस. स्टँडर्ड सोर्सेस म्हणजे काय, तुम्ही मला प्रश्न विचारत. स्टँडर्ड म्हणजे स्टेट बोर्ड पासून तर टेक्स्टबुक, ज्याला आपण सौदी सरांचं पुस्तक म्हणतो, ग्रोवर अँड बेलेकर म्हणतो, किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक म्हणा, स्टँडर्ड सोर्सेस वाचा. शॉर्टकट तुम्हाला काहीतरी नोट्स वाचल्या, कुठल्या तरी काहीतरी केलेल्या, त्यांना होणार नाही. स्टँडर्ड सोर्सेस वापरा, व्यवस्थित त्याच्यावर काम करा, पाहिजे तर मार्गदर्शकाची मदत घ्या, स्वतः करत असेल स्वतः करा, पण प्रामाणिकपणे इमाने इतबारे दिवाळी दसरा न करता. जसं त्यांनी सांगितलं की 12 तास, माझं म्हणणं एवढं नाही, 10 तास जरी रेग्युलर व्यवस्थित अभ्यास केला, कुणाचे बड्डे बिड्डे न करता, कुणाचा काहीतरी आला रविवार निवांत असं न करता,
केलं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला पोस्ट बेस याची गॅरंटी मी देतो. कारण एवढ्या जागा आल्यानंतर एवढे जर एफर्ट कोणी घेतले त्याला 100% पोस्ट मिळते. तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू वन्स अगेन विवेक की तुम्ही त्या आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अर्थातच तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून कळवू शकता. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.